विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू. काय माझ्या या देहाचं सार्थक कशात आहे? वास्तविक संत काय मागतात का भगवंताकडे? काही मागत नाहीत. जर मागितलंच तर विश्व कल्याणाचीच प्रार्थना करतात. नामदेव महाराज पांडुरंगाकडे काय मागतात? मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंग. इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे दे भाग्य पांडुरंगा. जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐसी देई मती पांडुरंगा. आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई संगती पांडुरंगा. पुन्हा ते संगतीत सांगतो. का सांगतोय आपल्याला सगळ्या गोष्टी? की माझी आणि त्या परमात्म्याची ओळख करून घेणं याला खरा परमार्थ म्हणतात. आणि त्याकरता ही सगळी साधनं करायची. नामस्मरण कशा करता करायचं आहे? अनेक जणांची आज समस्या आहे नामस्मरणाबद्दल. मला कधी कधी वाटतं नामावरच बोलत राहावं, कारण नामाचा प्रचार गोंदवलेकर महाराजांनी इतका केलाय. नामरूपच आहेत ते, पण ते जाता येता उठता बसता कुठल्या स्थितीला त्यांनी सांगितलंय. त्यांनी कर्म करायला सांगितलंय ते मनानं सांगितलंय. तुमच्या हातामध्ये माळ असो किंवा नसो रामनाम चालूच असणार आहे ना. पण आज तुम्ही बघा अनेक जणांच्या तुम्हाला हातामध्ये माळा दिसते. ते मी चुकीचं की बरोबर हे बोलायला नाही बसलोय. ते जप करताना त्या जपात लक्ष किती आहे सांगा ना मला. रोज मी 24 तास माळ घेऊन सगळीकडे जप केला आणि लक्ष जप झाला. तो लक्ष जप होण्यापेक्षा जपात किती लक्ष आहे ह्याचा विचार करायला नको का? म्हणून थोडा काळजीपूर्वक परमार्थ आपल्याला करावा लागेल. इतकं ते साधन हलकं नाहीये नाम. कलियुगामध्ये सर्वोत्तम साधन जे नामस्मरण सांगितलेलं आहे, नामस्मरण भक्ती सांगितलेलं आहे, ते काय हलकं असणार आहे का? पण आज ही अत्यंत गंभीर समस्या आहे. टीव्ही बघताना लोक नाम घेत आहेत. किती हलका परमार्थ केलाय आम्ही आहोत. आणि त्यामुळे तो जो भगवंत जी काही ॲबस्ट्रॅक्ट लेवलला जे काही अमूर्त स्वरूपात असणारं जे तत्व आहे, भगवंत नावाचं, परब्रह्म नावाचं, आईन्स्टाईनच्या भाषेत बोलायचं झालं तर E=mc², त्याचा बोध न होण्याचं कारण मी ते साधन प्रॉपर करत नाहीये.